सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आपला श्रावण सोमवार चालू आहे आणि दुसरा सोमवार आहे. आज शिवमूठ आहे, तीळ आहे आणि यावर्षी श्रावणमध्ये पूर्ण 5ही सोमवार आलेले आहेत आणि मुलं पण गेलेले आहे स्कूलमध्ये आणि राव गेले आहे शेतामध्ये आणि आता माझे पूर्ण कामं झालेले आहे आणि आता आपल्याला करायची आहे पूजा करायची आहे. आज मंदिरात पण जायचं आहे. तर रोज मंदिरात जात नाही मी, पण सोमवारच्या दिवशी वाटते की जावं. जरुरी नाही आपण गेलोच पाहिजे मंदिरामध्ये, कारण की घरी पण देव आहे. आधी घरच्या देवाचं करा, नंतर बाहेर धावा. तर माझं असं म्हणणं आहे. आणि जे पण जातात तर ठीक आहे, त्यांना वेळ आहे म्हणून ते जाते. मला वेळ नाही म्हणून मी जात नाही. पण सोमवारच्या दिवशी आता श्रावण सोमवार आहे म्हणून असं वाटते की वेळात वेळ काढून तरी जावं म्हणून. तर म्हणून विचार केला की जायचा. तर आता मला जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता व्हायचं आहे ते फराळाचं करून घेते आधी आणि घरची पूजा करते, नंतर मग बाहेर मंदिरात जाते. सर्वात पहिले कोणी पूजा करून घेत असेल, नंतर कामं करत असेल, पण माझं तसं नाही. म्हणजे जायचं असतं तर माझं असं असते की आधी जर कामं पूर्ण आटपून गेले तर आरामात शांत मनाने पूजा करणं म्हणजे होते. तर कामं जर झाले नाही तर मनामध्ये राहते की पटपट आटपू दे पूजा आणि नंतर मला हे करायचं ते करायचं कामं करायचं आहे, तर कामामध्ये अर्ध मन राहते आणि पूजेमध्ये आपण आटपवण्याचा विचार करतो. तर म्हणून पटपट इकडे आधी मी कामं करून घेते. नाही करायचे असले ते म्हणजे जास्त काही करायचे असले ते कमी करते, पण कामं पहिले करून घेते आणि नंतर मी कोणतीही पूजा नंतर करते. जेव्हा आपण टिफिनवर साबुदाणा देतो तर थंड झाल्यावर तो थोडा वातळपणा येते साबुदाण्याला, तर मी नेहमी याच प्रकारे साबुदाणा करते. आणि जर घाई असेल किंवा म्हणजे टिफिनवर जेव्हा जास्त वेळ काही साबुदाणा ठेवून जर तो आपल्याला खायचा असेल तर साबुदाणा या पद्धतीने नक्की करा. आलू आपण कापून घेतो तर आलू तुम्ही शिलून किसून घ्या आणि तो टाका. आणि शेंगदाणे न टाकता आता मी जो टाकलेला आहे तो आहे शेंगदाण्याचा कूट. तर भाजून शेंगदाण्याचा कूट करून ठेवते मी आणि तो कूट मी नेहमी टाकते आणि बघा पूर्ण असा मोकळा साबुदाणा झालेला आहे. आणि सायंकाळपर्यंत हा नरम आणि आलू जे आपण किसून टाकतो ना, तर त्यामुळे हा साबुदाणा नरम राहते. तर आत्ता आपल्या इकडे गरमागरम साबुदाणा, पापड आणि चिप्स आणि सोबत दही तयार आहे फराळाचं. तर इकडे पूजेमध्ये काढलेला आहे मी आपला इकडे अष्टगंध आहे, खडी आहे, तांदूळ, इकडे सहद, तूप नाही आहे, गोमित्र आहे, दही, आज शिवमुठ तीळ असल्यामुळे तीळ, आणि इकडे दूध, इकडे नैवेद्यासाठी म्हणून ठेवलेली आहे साखर, आणि इकडे बेल आणि फुलं आणखी व्हायची आहे आणि कापूर अगरबत्ती आपल्या पूजेमध्ये राहतेच. चरणकृत वाक्यलज कर्मज्जवा श्रवण नयन जवा मानस वा पराधर्म विहित विहितत्वा सर्वमेतस्वम. जय जय करुणाध्रे श्री महादेव शंभो बोलो शंकर भगवान की जय. शिव पार्वती नमो नमः. बघा आता पूजेवर तरी काही कमेंट करू नका. हां, जर माझं काही चुकलं असतील तर नक्की सांगा, मी सुधारणा करतील. पण आपण जे लहानपणीपासून पाहत असतो तर तेच आपण पुढे चालवतो. तर आता माझी पूजा झाली आणि बाहेर पूर्ण पावसाचा मोसम झालेला आहे पूर्ण. तर आता कपडे अंदर आणून टाकते आणि माझी पण जायची वेळ झाली आणि राव पण आले, चक्की झाडली,
आंघोळ केली, देवपूजा झाली त्यांची. देवपूजा करून जे फराळाचं काढून ठेवलं होतं ते फराळाचं केलं, टिफिन घेतला आणि गेले. तर त्यांची खूप धावपळ होऊन जाते. आणि सकाळची एक तर ड्युटी असली तर सकाळी मॉर्निंगची जर ड्युटी असली तर तिकडून येऊन दुपारी कामं होते शेतातली. पण आता आणि दुपारची जर एखादी असली किंवा नाईट असली तर सकाळची होते. पण टायमिंग पण असं आहे की 10 ते 6 7:30 वाजेपर्यंत. तर त्यामुळे सकाळचाच वेळ मिळतो शेतातले कामं करायसाठी. आणि जे काही आहे तर ते आम्ही म्हणजे रोजानीच सांगते, म्हणजे ना डवरण जास्ती काही होत असलं तर. आणि फवारेगी 1-2 डबे जसं जसं होते तर त्याप्रमाणे हे जाते आणि मारते. तर असं आमचं आता सर्वांचं बिझी रुटीन चालू आहे. आणि चला तर मग आता आपल्याला जायचं आहे आपल्या कामावर. तिकडून आल्यानंतर आपला ब्लॉग आता आपण कंटिन्यू करते. तोपर्यंत आपलं त्याआधी आपल्याला जायचं आहे मंदिरात. आणि तिकडून आल्यानंतर जायचं आहे फराळाचं करते. आणि नंतर आपल्या कामावरून आल्यानंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करते. आधी मी आल्यानंतर स्वयंपाक केला आणि कसं उपास असते आणि वरून दळणं पण होते. मग तिकडून आल्यानंतर एकदम ब्लॉग काही सुरू करता येत नाही मला. म्हणजे ना आल्याबरोबर आधी जे काही आपले कपडे आहे झाडझूड ते झाल्यानंतर आधी आधी चक्की लावते. तर आधी स्वयंपाक करून घेते. जसं होईन तसं भाजी करते. नंतर मग दळणं आले की चक्की लावते. चक्कीनंतर पोळ्या राहिलेल्या आहेत त्या करून घेतल्या. आणि नंतर आपल्याला घराचे होते ते नैवेद्य वगैरे करायचं होतं. पोरं जेवण केलं आहे पोरांनी. आणि म्हटलं आपला ब्लॉग आता स्टॉप करायचा राहिलेला आहे. आणि कसं असतं कधी कधी माझं कसं होतं की आपला व्हिडिओ कधी कधी बंद करायचा राहून जाते आणि त्याचं आपल्या लक्षात राहत नाही. आणि कामामुळे नंतर दुसऱ्या दिवशी लक्षात येते की अरे आपण तो कालचा ब्लॉग एडिट करायचा वेळेस मग लक्षात येते की अरे आपण तो कालचा ब्लॉग होता तो आपण काही म्हणजे बंद काही केला नव्हता. तर असं होऊन जाते. एकदम मला अशी आठवण आली. म्हटलं चला आज आपला व्हिडिओ आज थांबवायचा आहे सकाळपासून. तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबूया. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.